समर्थ श्रीराम. दशक 2 समास 2 उत्तम लक्षणं. व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारामध्ये आपलं नित्य आचरण कसं असलं पाहिजे त्याचं वर्णन आता समर्थ करतायत. काय करू नये? खालील गोष्टी तर मुळीच करू नयेत. त्यातल्या कोणत्या गोष्टी बरं? वाद करू नये, मनात कपट ठेवू नये, लग्न करताना किंवा ठरवताना मुलीच्या कुळाची शिलाची चौकशी करावी, विचार केल्याशिवाय बोलू नये, पाप मार्गाने द्रव्य संचय करू नये, बेसुमार रागावू नये, दुसऱ्याचा उपहास करू नये, धूम्रपान मादक पदार्थ यांचं सेवन करू नये, उद्योगा वाचून राहू नये, कुत्सितपणे हसू नये, खोटी साक्ष देऊ नये, आळसामध्ये सुख मानू नये, उदार दृष्टिकोन सोडू नये, विद्याभ्यास सोडू नये, देवाचा नवस फेडल्या वाचून कधीच राहू नये, धीर गंभीरपणा गमावू नये. अशा अनेको गोष्टी समर्थांनी दासबोधातून आपल्याला अगदी विस्तृतपणे शिकवलेल्या आहेत. खोटा मार्ग कधीच धरू नये, कुलाचार मोडू नये, इत्यादी इत्यादी. आता पावे तो आपण काय करावं आणि काय करू नये याचं स्पष्ट वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे. कोणत्याही व्यक्तिमत्व विकासच्या कार्यशाळेमध्ये, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप्स म्हणतो ना, तिथे जर प्रवेश घेतला तरी तिथे काय होतं की आपली बलस्थानं म्हणजे स्ट्रेंथ आणि आपली शबलस्थानं म्हणजे विकनेसेस आपणच त्यांना लिहून द्यायची असतात. आणि मग मोठी फी आकारून ते तुम्हाला युक्त्या प्रयुक्त्या टिप्स देतात. कसं बोलावं, कसं लिहावं, संवाद, कौशल्य, कला, प्रशिक्षण या सर्व बाबींचा व्यक्तिमत्व विकासामध्ये समावेश असतो, नाही का? समर्थांनी या सर्व बाबी या सर्व गोष्टी अगदी दासबोधामध्ये विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत. सर्व मुद्द्यांचा सखोल परामर्श घेतलेला आहे. त्याही व्यतिरिक्त त्यांनी अनेक मुद्दे अगदी शिताफीने हाताळलेले आहेत बरं का. चारित्र्य संपन्नता हा त्यातील मुख्य मुद्दा. स्त्री सन्मान हा दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. बहुजन हिताय हा तिसरा मुद्दा. संगठन हा चौथा मुद्दा. राष्ट्रधर्म, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रयत्नवाद, उद्योगशीलता, कुटुंब नियोजन, व्यवहार, जमा खर्च, सावधानता, चतुरस्त्रता, नियोजन, कितीतरी मुद्दे समर्थांनी विस्तृतपणे दासबोधामधून आपल्याला सांगितलेले आहेत, स्पष्ट करून दिलेले आहेत. प्रसंगावधान, शास्त्र अभ्यास, अध्यात्मशास्त्र आणि काय कला, विज्ञान, समाजाभिमुखता, वेळेचं व्यवस्थापन, बांधकाम कौशल्य, औद्योगिक व्यवस्थापन, त्या व्यतिरिक्त मनुष्यबळ व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ना, त्यानंतर क्षमाशीलता, राजकारण काय नाही आहे त्यात, अर्थकारण आहे, कामाचं नियोजन कसं करावं ते आहे, परिसर अभ्यास, त्यांच्या स्फुट प्रकरणांमध्ये बाग आणि औषधीसुद्धा कशा लावाव्यात, बाग कशी सजवावी, कोणत्या वनस्पती लावाव्यात ते सुद्धा आहे. पाककला हे सुद्धा स्फुट प्रकरणांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. अशा अनेक गोष्टी समर्थ आपल्याला शिकवून जातात. पुढील समासांमध्ये सुद्धा आपल्याला यापैकी काही गोष्टी वाचायला मिळणार आहेत. बघा ना, कोणतीही फी न घेता समर्थ माणसाचं चरित्र उन्नत करतायत. गरज आहे त्यांचा प्रत्येक शब्द शिरोधार्य मानण्याची, तसं आचरण करण्याची. म्हणजे व्यक्तिमत्व विकास तर साधेलच, पण हा जन्म का मिळाला ते उत्तर मात्र नक्की गवसेल. प्रयत्नशील राहिल्यास परमार्थाची प्राप्ती देखील झाल्याशिवाय राहणार नाही. स्टार नोट सांगते, एक्सलन्स इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिझम. थँक्यू.